2 दिवसापूर्वी नितेश राणे आपल्या भाषणात असं काही बोलले की त्यावर सर्व देशातील आणि महाराष्ट्रातील मुस्लिमांकडून रोष व्यक्त केला जात आहे आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी 302 कलमानुसार गुन्हे दाखल केले जात आहेत. 302 कलमानुसार म्हणजे सामाजिक सखोला बिघडवण्याचं काम करणाऱ्यावर तो गुन्हा दाखल केला जात आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. नेमकं असे गुन्हे त्यांच्यावर का दाखल होत आहेत आणि मुस्लिमांच्या भावना त्यामुळे का दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी काय असं चुकीचं वक्तव्य केलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. सुरुवातीला तुम्ही हा व्हिडिओ पहा. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो. मित्रांनो, पुढे जाण्याअगोदर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना जे काय म्हटले ते आपण या व्हिडिओमध्ये तर बघितलं, परंतु आपण संभाषणाचा त्याच वक्तव्याचा आपण विस्तृत चर्चा करूया. मित्रांनो, त्यांच्या भाषणात ते सुरुवातीला म्हणाले की रामगिरी महाराजांविरोधात फतवे जारी होत आहेत की सर तनसे जुदा. मग त्यांच्याकडून जर असं होत असेल तर आम्ही सुद्धा मशिदीत घुसून तुम्हाला मारू आणि तुमच्या भाषेत म्हणजे हिंदी भाषेत त्यांनी असं बोलले आणि सांगितलं की हम तुमको मस्जिद में घुस के मारेंगे, चुन चुन के मारेंगे असं त्यांनी वक्तव्य केलं. आणि याच वक्तव्याची चर्चा सध्या भारतामध्ये आणि सध्या सर्व विरोधकांकडून सुद्धा टीकेचं कारण बनलेले आहे. त्यावर संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे असतील, मग ते विजय वडेट्टीवार असतील किंवा अनेक वेगवेगळे विरोधक नेते असतील, त्यांनी सुद्धा टीकास्त्र सोडली आणि त्यांनी असं त्यावर म्हटले की निवडणुकीमुळे आता भाजप आणि देवेंद्र फडणवीस हिंदू मुस्लिम लावत आहेत. निवडणुकीचा आणि राजकारणाचा भाग हा सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतो आणि तो एक भाग राजकारणाचा असल्यामुळे तो भाग वेगळा आहे. परंतु हिंदू मुस्लिमांचा भाग जर म्हणायचं म्हटलं तर नक्कीच यामध्ये रामगिरी महाराज आणि मुस्लिम यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी तणाव निर्माण झालेला होता. रामगिरी महाराज नेमकं ते काय म्हणाले आणि ते कोणाला बोलले हेच आपण समजून घेऊया. रामगिरी महाराज त्या मुस्लिमांचे एक देव मानणारे त्यांचे मोहम्मद नबी यांना त्यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य हे रामगिरी महाराज यांनी केले होते आणि त्या दिवशीपासून रामगिरी महाराजांविरोधात मुस्लिम समाजाकडून रोष व्यक्त केला जात आहे आणि मुस्लिम समाज जोरदार पेटून उठून त्यांच्या विरोधात वेगवेगळे फतवेही जाहीर करत आहे. मग ते आंदोलनातून असो किंवा सर तनसे जुदा, नितेश राणे म्हटल्याप्रमाणे असं ते मुस्लिम समाजाकडून वारंवार होताना दिसत आहे. मग नितेश राणे एका सभेमध्ये जातात आणि सभेमध्ये हे वक्तव्य करतात. रामगिरी महाराजांनी मोहम्मद नबी विषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच वक्तव्याचा निषेध हा मुस्लिम समाजाकडून केला जात होता. मग तो वेगवेगळ्या सोशल मीडियाद्वारे असेल, इन्स्टा स्टोरीवर असेल, व्हॉट्सअप स्टोरीवर असेल व इतर सोशल मीडियाच्या ग्रुपवर किंवा कुठेही तो राग व्यक्त हा महाराजांविषयी केला जात होता. मग नितेश राणे जे काही बोलले त्या वक्तव्यावर तुमचं मत काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि समाजाला तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे ते सुद्धा. नमस्कार.